एक दैनिक वर्तमानपत्रात 19 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेच्या नोटीसला महात्मा फुले वसाहतीतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। महात्मा फुले वसाहत एसआरए विरोधी कृती समितीच्या वतीने नुकतीच स्थानिक नागरिकांची बैठक पार पडली। या योजनेला कायदेशीर मार्गाने रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा एक मुख्य ठराव या बैठकीत संमत करण्यात आला। नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञाच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मांजरे येथील शिखर समितीकडे अधिकृत हरकत आणि अपील दाखल करण्यात आले। या हरकतीवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून नागरिकांनी या घडामोडींची नोंद घ्यावी असं आवाहन समितीनं केलं। अपील दाखल करतेवेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य अमित आदमाने, मंगेश जाधव, आनंद बाफना आणि ॲडव्होकेट महेश पाटील हे प्रमुख उपस्थित होते। एकच सांगतो, जनता मालक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा। माझं लहानपण इथं गेलं, माझी तिसरी पिढी इथली आहे। जो कोण शासकीय अधिकारी तिथं बसलेला आहे तो आपला नोकर आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। मी आज ह्युमन राईट म्हणून काम करतो। एकच लक्षात ठेवा, आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे, ते आपल्यासाठी सगळे लोक जे आहेत ते आपल्यासाठी नेमलेली आहे, ती सगळी कार्यप्रणाली प्रक्रिया जी आहे ते आपल्यासाठी नेमलेली आहे। आपण जे टॅक्स भरतो, आपण जे आज आमच्या माता माऊली असतील जे किराणा घेतात तिथं तो टॅक्स बसतो, त्यांना तो टॅक्स सरकारी तिजोरीत जमा होतो आणि यांचा पगार निघतो। त्यामुळे हे आपले नोकर आहेत, हे आपल्याला सेवा द्यायला आहेत। त्यामुळे कुठल्या नागरिकांनी घाबरून जायचं नाही। आम्ही स्वतः खडके साहेबांना तिथं जाब विचारलेला आहे की बाबा आम्ही तिथले रहिवासी आहे, संविधानातलं दुसरं तिसरं प्रकरण 14 ते 35 कलमातले मूळ साजे आम्हाला मानवी हक्क दिलेले आहेत, ते बाबा आम्हाला मिळणारच नाही का? मिळाले पाहिजे ना। तुम्ही आज टेंडर काढता, नोटिसा लावता, निविदा काढता, अरे तुम्ही विचारलं काय नागरिकांना? हे कसं असं ही मनमानी चालणार नाही। हे मंगेश असेल, मी असेल, त्या दिवशी बापना बी होते, आपण बरेच रहिवासी आपण लोक तिथे गेलो, त्यांना विचारलं। आता त्या अधिकाऱ्यांनी आपल्याला असं सांगितलं की बाबा टेंडर लावल्यामुळं तुमची संमतीची गरज लागत नाही। आणि नंतर ज्यावेळेस आम्ही त्याला जाब विचारला तो परत म्हणतो की 51% लोकांची संमती असेल तर आम्ही करणार। मग असं तो आपल्याला बोलतो, मग तो दोन्हीने बोलतो। म्हणजे मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोलले, डाल में कुछ काला आहे। कारण का मग तुम्ही दुहेरी भूमिका का घेताय? म्हणजे आपल्याला आता एकच करावं लागेल की आता हा जो लढा आहे तो पुन्हा एकट्याचा राहिलेला नाहीये। आपल्या सर्वांना एकजुटीने एक ताकदीने उभं राहावं लागेल। आम्ही लिगल टीमशी जे बोललेले त्या पद्धतीने आता मंगेशने सांगितलं तसं आपल्याला हायकोर्ट गृह खातं, त्याच्यानंतर आपल्याला शिखर समिती, अशा ठिकाणी आपल्याला तिथं प्रकरण दाखल करावं लागेल आपल्या सर्वांच्या वतीने। आणि ह्याला आपल्या एकीची ताकद खूप महत्वाची आहे। त्यामुळे कुणी असं समजू नका की बाबा आता मी सुद्धा, मला बी कुटुंब, मी पण काम धंद्याला जातो, पण अशा वेळेस सगळे एकत्र या, एवढंच मला इथं सांगायचंय। सगळ्यांच्या बाजूनी इथं मी असेल, मंगेश असेल, जेवढे पण असतील आपले याच्यामध्ये पळतात, आम्ही ठाम उभे राहणार आहे। वेळ पडली तर मी त्या दिवशी पण म्हटलं की सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागलं तरी आपण जाणार आहे, पण आपण हा मनमानी कारभार इथं होऊन देणार नाहीये। कारण इथं कुठल्याही नागरिकाला विश्वासात घेतलेलं नाहीये। टेंडर यांनीच लावलं। आता मला एक सांगा, कुणी बिल्डर बघितलं का? कोण आहे कसा काळा गोरा बघितलंय? कुणीही बघितलेलं नाहीये। मग तुम्ही असं काम कसं करू शकता? म्हणजे काय मोगलाई लागली का? आमचं काय अधिकार मानवी आहेत का नाही? त्यासाठी एकच सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की हा जो लढा आहे हा एकीचा लढा आहे आणि एकीमध्ये खूप ताकद आहे। मला लहानपणी धडा होता शाळेत, एक काठी देतात ती लगेच तुटती, पण 10 काठ्या एकत्र केलं तर ते तुटत नाही। त्यामुळे आपल्याला एक राहणं खूप गरजेचं आहे। तुम्ही फक्त साथ द्या। आम्ही शेवटपर्यंत आपल्या सगळ्या माता माऊली, ह्या माझ्या आया आहेत सगळ्या, या सगळ्यांसाठी, हे सगळे माझे बंधू असतील यांच्यासाठी लढा हा आम्ही जन्माने आणि ही टीम दिल्याशिवाय राहणार